नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि सर्व माझी ऑडियन्स, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व लाडक्या बहिणी, आता तुम्ही पात्र आहात की अपात्र हे तुम्हाला कसे कळणार? कारण की आता ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालेली आहे त्यांना असं वाटेल की आता आम्ही पात्र झालेले आहोत आणि आता यापुढे आमची म्हणजे जो लाभ आहे तो आम्हाला कंटिन्यू मिळणार। परंतु आता या विषयावर तर आपण पुन्हा सेपरेट व्हिडिओ आणूयात, कारण की बघा त्यामध्ये अशा पण बहिणी असू शकतात ज्यांची ई-केवायसी सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे। त्यामध्ये अशा भरपूर अशा बहिणी असू शकतात की त्यांच्या कुटुंबात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाकडे तरी 4 व्हीलर असेल वगैरे वगैरे। तर हा जो आता डेटा पुन्हा सरकारला येणार आहे त्यामध्ये पुन्हा अशा लाडक्या बहिणी म्हणजे योजनेतून कट होऊ शकतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनी असं समजू नये की ई-केवायसी पूर्ण झाली म्हणजे आपण पात्र आहोत। तर त्यामध्ये पुन्हा नंतर छाननी होणार आहे आणि छाननीनंतर पुन्हा समजेल की बाबा पात्र लाडक्या बहिणी कोणत्या आहेत आणि गरजू लाडक्या बहिणी कोणत्या आहेत। तर लाडक्या बहिणी बघा, वळूया आपण ई-केवायसीच्या मुद्द्यावर। लाडक्या बहिणी बघा, लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्या पात्र आहेत, खरोखर गरजू आहेत, पात्र आहेत। पात्र म्हणजे काय हे तर आपण बघूयात, परंतु आता ज्या बहिणींची पात्र असूनही ई-केवायसी राहिली आहे, पात्र असूनही ई-केवायसी चुकलेली आहे आणि लाडक्या बहिणी पात्र आहेत परंतु ई-केवायसी केलीच नाही, तर अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे की जेणेकरून लाडक्या बहिणींचा हा लाभ यापुढेही सुरू राहील आणि त्या लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडणार नाहीत किंवा त्यांना शासन कदापिही लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढणार नाही। तर त्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे। तर काय आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता सांगणार आहे। लाडक्या बहिणी, त्याआधी तुम्ही हे आधी जाणून घ्या की बघा तुम्ही खरोखर पात्र आहात का हे तुम्ही स्वतःच पडताळून बघा। तर तुम्हाला कसं बघायचं आहे की तुम्ही पात्र आहेत का ते? तर लाडक्या बहिणी बघा, तुम्ही स्वतः चेक करा की बघा तुमचं वय आज बरोबर आहे का? म्हणजे जे लाडक्या बहिणींच्या सरकारने जे नियम घातले होते आधी जे निकष होते तेच निकष आज पण आहेत। फक्त तुम्ही पुन्हा सगळं चेक करायचं आहे की लाडक्या बहिणी आता तुमच्या म्हणजे कुटुंबामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे अशा लाडक्या बहिणींनी चेक करायचं आहे की तुमच्या कुटुंबातील व्यक्ती यांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे ना? जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही पात्र आहात आणि यापुढेही पात्रच राहणार। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमची ई-केवायसी चुकली असेल, ई-केवायसी केलीच नसेल किंवा तुमची ई-केवायसी राहिली असेल तर यासाठी काय करायचं हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतच आहे याच व्हिडिओमध्ये। आणि बघा लाडक्या बहिणी, सगळ्यात आता दुसरा मुद्दा बघूया आपण। हे तुम्ही ही गोष्ट जर हा मुद्दा जर तुमच्यामध्ये असेल बरोबर की जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जर कमी आहे तर तुम्ही 100% पात्र आहात। दुसरा मुद्दा काय आहे की बघा, जर तुमचं म्हणजे तुमच्याजवळ जर 4 व्हीलर नाही, म्हणजे 4 व्हीलर म्हणजे काय, 4 चाकी म्हणजे काय, तर तुमच्याकडे जर कार नसेल तरच तुम्ही पात्र आहात। हे सरकारच्या नियमानुसार मी तुम्हाला सांगत आहे। जे सरकारने हे नियम सांगितले होते त्यानुसार मी तुम्हाला सांगते आहे। आणि जर तुमच्याकडे जर कार नसेल तरच तुम्ही पात्र आहात। आणि जर तुमच्याकडे तुम्ही पात्र असूनही जर तुमची ई-केवायसी राहिली असेल, ई-केवायसी चुकली असेल किंवा तुम्ही ई-केवायसी केलीच नसेल तर तुम्ही काय करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लाडक्या बहिणी बघूया आपण आता पुढचा म्हणजे तिसरा मुद्दा। तिसरा जो सरकारने निकष सांगितलं होतं त्यामध्ये आपण तिसरा बघूया आता। जर तुमच्या कुटुंबात कोणीही सरकारी कर्मचारी नाही, बघा तुमच्या कुटुंबामध्ये तुमचा पती असू दे किंवा तुमचा सासरा असू दे किंवा तुमचा भाऊ असू दे किंवा वडील असू दे,
कोणीही असू दे तुमच्या कुटुंबामध्ये, जर ते सरकारी कर्मचारी नाही तरच तुम्ही पात्र आहात. कारण की जर यदाकदाचित जरी तुम्ही आतापर्यंत लाभ घेतला असेल, म्हणजे पात्र नसताना पण यापुढे आता लाभ मिळणार नाही. कारण की सरकारची पुन्हा ती छाननी सरकार करणार आहे आणि इन्कम टॅक्स विभागाकडून डेटा सरकार पुन्हा प्राप्त करणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. नंतर आहे, जर तुमचे वय 21 ते 65 वयोगटात जर असेल तर तुम्ही आहात पात्र. आता काही बहिणींचं जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली मागच्या वर्षी, तेव्हाच त्यांचं 65 म्हणजे रनिंग होतं 65, आणि आता मग त्यांचं 66 पूर्ण झालेलं आहे आता. म्हणजे तर अशा सर्व लाडक्या बहिणींनी चेक करायचं आहे, किंवा ज्या बहिणी लहान आहेत 21पेक्षा आणि त्यांनी पण फॉर्म भरला होता, तर आता अशा बहिणी पात्र नाहीत. म्हणून ज्यांचं वय 65पेक्षा जास्त झाले आहेत अशा बहिणी आता अपात्र होतील. तर ही सुद्धा नोंद सरकारकडे पूर्ण डिटेल्समध्ये असते. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची नोंद घ्या. आणि दुसरं कोणतं, तर प्रत्येक कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2 महिलांना सरकार लाभ देत आहे. जसं की सासू आणि मुलगी किंवा आई आणि मुलगी असं, म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित असं सरकारने नियम ठेवले होते. त्याप्रमाणे आता तुम्हाला असे लाभ मिळणार आहे. तर आता बघा, या सगळ्या तुम्ही जर निकषांमध्ये जर बसत आहेत आणि तरीसुद्धा जर तुमची ई-KYC करताना चूक झाली आहे, किंवा तुमची ई-KYC राहिली आहे, किंवा तुमची ई-KYC चुकलेली आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग पण ऐकवणार आहे आणि तुम्हाला मी सांगते आहे की तुम्हाला काय करायचं आहे. तर अशा तुम्ही ज्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, तुम्ही सगळ्यांनी जमा, एका ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी जमा, तुमच्या घराच्या जवळच्या आसपासच्या ज्या कोणी आहेत अशा, आणि तुम्ही सगळेजणं महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जा. तिथे जाऊन तुम्ही अर्ज लिहा. अर्जामध्ये तुम्हाला सर्व लिहायचं आहे की आम्ही पात्र आहोत. तुमचं नाव लिहायचं आहे, पत्ता लिहायचा आहे, मोबाईल नंबर, तुमचा आधार नंबर लिहायचा आहे अर्जामध्ये, आणि तुम्हाला सगळं सांगायचं आहे की तुमचं जे काय असेल, तुमची ई-KYC चुकली असेल तुम्ही ई-KYC चुकली म्हणून म्हणा. तुमची ई-KYC राहिली असेल तर तुम्ही सांगा कागदपत्र नसल्यामुळे ई-KYC राहिली, जे काय कारण आहे ते तुम्ही लिहा अर्जामध्ये. आणि किंवा तुम्ही ई-KYC केलीच नसेल तर तसं लिहा. आणि सगळा अर्ज पूर्ण लिहून झाल्यानंतर त्या अर्जासोबत तुम्ही तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स जोडा तुमचं, आणि शिफारसपत्र तुम्ही त्याला जोडा. शिफारसपत्र मी हवं तर पुन्हा या व्हिडिओमध्ये देते, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि त्याची प्रिंट काढा. किंवा आता भरपूर झेरॉक्सच्या दुकानांवर शिफारसपत्र अवेलेबल आहे. लाडकी बहीण योजनेचं शिफारसपत्र द्या म्हणून सांगावं तर ₹1 ती कॉपीही देतात. 1 नाही तर ₹2 घेतील फार तर बस. तर शिफारसपत्र, तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स कॉपी आणि तुमचा हा अर्ज, असे 3 कागदपत्र तुम्हाला लागेल. महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जा. तिथे तुम्ही असं सगळं तुमची तक्रार तिथे सांगा आणि हे सगळे कागदपत्र तुम्ही तिथे द्या. हा अर्ज द्या. तुमचं काम 100% होणार. कारण की तुमच्याबद्दलची सगळी माहिती ही सरकारपर्यंत जाणार, आणि आता मग ही सगळी माहिती पुढच्या विभागात ती नंतर शिफ्ट होणार. त्याच्यानंतर ती फायनल डन होणार. मग नंतर महिला व बालविकास विभागाकडे जाणार, आणि मग तिथून तुम्ही पात्र जर आहात ना तुम्ही, तर तुम्हाला यापुढे लाभ हा कंटिन्यू सुरू राहणार. हे महत्त्वाचं, अत्यंत महत्त्वाचं अपडेट तुम्ही समजून घ्या लाडक्या बहिणी. आता मी तुम्हाला व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग पण ऐकवते, ते तुम्ही व्यवस्थित सगळं पूर्ण ऐका. हा बोला ना मॅडम. हा मॅडम, लाडकी बहीण योजनेची आता जी ई-KYC करायची आहे ना, तर आता लाडक्या बहिणी, अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्याकडे पेपर्सच नाहीयेत. म्हणजे वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र नाहीये, किंवा पतीचे मृत्यू प्रमाणपत्र नाहीये, घटस्फोटाचे कागदपत्र नाहीयेत. आणि अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत की त्या, म्हणजे त्यांच्या पतीने त्यांना सांभाळत पण नाही आणि घटस्फोट पण देत नाही, त्या आईकडे राहतात किंवा एकट्या राहतात, तर त्यांच्याकडे कागदपत्र नाहीयेत ना. मग आता अशा लाडक्या बहिणी ई-KYC कशी करणार? त्यांच्या रेशन कार्ड मध्ये नाव, कोणाच्या रेशन कार्ड मध्ये नाव आहे? रेशन कार्ड मध्ये आता कारण आता लाडकी बहीणचा फॉर्म भरताना तर रेशन कार्ड दिलं असेल ना. हा बरोबर आहे. हा, तो रेशन कार्ड नंबर टाका तिथं. कुठे टाकायचं? KYC मध्ये. KYC मध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये सेकंड OTP ला का?
हो. OTP ला नाही, रेशन कार्ड नंबर टाकल्यावर OTP नाही जाणार त्यांना. मग रेशन कार्ड नंबर टाकायचा कुठे म्हणजे मला वेबसाईटमध्ये? वेबसाईटमध्ये जेव्हा तुम्ही सेकंड आधार विचारतात ना ते हां हां हां. पतीचा किंवा वडिलांचा, तिथे. अच्छा, आधार नंबरच्या जागेवर रेशन कार्ड नंबर टाकायचा. हो हो. बरं बरं. म्हणजे ती ई-केवायसी मग गृहीत धरली जाईल का मॅडम? सबमिट होतीये का बघा ना आधी फायनल. अच्छा, हां हां. कारण की वेबसाईटमध्ये सरकारने काय म्हटलं की तुम्ही कागदपत्र जर नाही सादर केले तर तुमची ई-केवायसी आम्ही मानणारच नाही की तुम्ही ई-केवायसी केली. हो हो. तर असं सगळं आहे मॅडम त्याच्यामुळे. आणि खूप बहिणी अशा प्रश्न विचारतायत की आता ई-केवायसी आम्ही कशी करू, कारण दिवस पण थोडे कमी राहिले ना आता खूपच. हम्म. तर असं आहे. मग हे रेशन कार्ड नंबर टाका त्यांचा. जो रेशन कार्ड तुम्ही सबमिट केलाय ना ऍक्टिव्हेशनच्या टायमाला, हां हां. तो रेशन कार्ड नंबर सबमिट करा. बरं बरं. मग तेवढं आणि काय होतंय बघा. आणि तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम आले हां तर तुम्हाला महिला बाल विकास केंद्र जे आहे हां. पुणे स्टेशनला GPOच्या मागे, बरं बरं. तिथे जावं लागेल. त्या सगळ्यांची लिस्ट, त्या सगळ्यांचे डॉक्युमेंट हे सगळं घेऊन तुम्हाला तिथे जावं लागेल. बरं बरं. त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग तिथे काही गेल्यावर होईल का मग काम तिथे गेल्यावर? हा, त्यांना जमा करायचा, अर्ज करायचा त्यांना की एवढ्या असा असा प्रॉब्लेम आहे. एवढ्या लाडक्या मग बहिणीचं त्याच्यावरती मग त्याच्यावरती ते सोल्युशन सांगतील तुम्हाला. आता तुम्ही रेशन कार्ड नंबर टाकून ट्राय करा. चालेल चालेल. ओके. थँक्यू मॅडम.